तुम्हाला सगळं परत दाखवू का मशीन? नाही समजलं मला. चालू केला तुम्ही हो, व्हिडिओ? हो. नमस्कार, माझं नाव श्रीरंजन भावे. आमचं संजीवनी वॉटर प्युरिफायर नावाचं प्रॉडक्ट आहे. आपल्याला घरी जे म्युन्सिपाल्टीचं पाणी येतं किंवा आपण जे सिंटेक्सचं वगैरे पाणी येतं त्याच्यासाठी हे युनिट चांगलं आहे. विदाऊट इलेक्ट्रिसिटी आहे, विदाऊट वॉटर प्रेशर आहे. मेंटेनन्स तुम्हाला घरच्या घरी करता येतं. छोट्याशा जागेमध्ये आपल्याला युनिट लावता येतं. हा बघा, हा आपण नळ चालू केला. नळ चालू केल्यानंतर पहिल्यांदा काय होतं, तर पहिल्यांदा हे जो बाऊल आहे याच्यामध्ये पहिल्यांदा पाणी येतं. याच्यामध्ये प्री फिल्टर लावलेलं आहे, म्हणजे पाण्यामधले जेवढे पण डस्ट पार्टिकल वगैरे जे असतात तर ते पूर्णपणे ह्या प्री फिल्टर कॅन्डलमध्ये क्लीन होतात. आणि हे आपल्याला रेग्युलरली दर 1 महिन्याभराने क्लीन करायला लागतं, कारण माती वगैरे याच्यामध्ये भरपूर असते. याला थोडंसं डिटर्जंट लावायची आणि ते साफ करून घ्यायचं. ते झाल्यानंतर हे आपल्याला बदलायला वर्षभरानंतर एकदा बदलायचं. त्याची कॉस्ट येते 450. त्याच्यानंतर इकडे जे आपण बनवलेलं आहे कार्ट्रेज, हे कार्ट्रेज जे बनवलेलं आहे तर ते आपण कार्बन ह्याच्यामध्ये नॅनो फिल्टर, त्याच्यानंतर ही जी जाळी दिसते ही नॅनो फिल्टर आहे. त्याच्या आतमध्ये हे कार्बन, सिल्वर, आयोडीन आणि सोडियम याचं सगळं मिश्रण असतं, जे बॅक्टेरिया वगैरे पूर्ण क्लीन करतं. त्याला आम्ही आयन एक्सचेंज टेक्निक म्हणतो. आणि मग ते पाणी इकडनं आपल्याला या नळाने बाहेर मिळायला लागतं. याची कॅपॅसिटी आहे साधारणपणे 36,000 लिटर ते 48,000 लिटर. त्यावेळेला तुम्हाला 3 ते 4 वर्षामध्ये एकदा हे कार्ट्रिज चेंज करायला लागतं. याची कॉस्ट येते 1450. आणि पूर्ण युनिटची कॉस्ट जी आहे तर ती आहे 4,500 रुपये. आणि हे टी वगैरे जे लावायला लागतो त्याला साधारणपणे 500-700 रुपये खर्च येतो. असं मिळून हे टोटल 5,000चं टोटल आपल्याला युनिट जातं. याचा फायदा असा होतो की एकतर विदाऊट इलेक्ट्रिसिटी आहे, विदाऊट वॉटर प्रेशर आहे, मेंटेनन्स तुम्हाला घरच्या घरी करता येतो. आणि याच्यातनं पाणी घेतलं की पाणी पुढे माठ, टिंप, फ्रीजच्या बॉटल याच्यामध्ये 2-2, 3-3 दिवस तुम्ही आरामात ठेवू शकता. तसंच सर्वात महत्त्वाचा फायदा असा आहे याच्यामध्ये की आपण ज्या वेळेला बाहेर जातो, 5-7 दिवस 8 दिवस जेव्हा बाहेर जातो त्यावेळेला काय करायचं, हे दोन्ही बाउल जे आहे तर ते फक्त ओपन करून ठेवायचं, पाणी वगैरे काढून ठेवायचं, म्हणजे ते टोटल ड्राय होतं. आणि ड्राय झाल्यानंतर त्याच्यावरती काही किडे वगैरे काही तयार नाही होत, बरोबर. आणि मग ते जास्तीत जास्त वापरता येतं. आणि अशा पद्धतीचं हे आमचं संजीवनी वॉटर प्युरिफायर. थँक्यू.